Hello students, Standard 8th, Subject English, Unit number 4.4, The Unsinkable Ship. We have discussed on warming up activity. We have seen various questions in chit chat session and discussed on various questions asked below this lesson. Now we are going to learn further activity, that is प्रिफिक्स अँड सफिक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण नॅचरल कॅलॅमिटीजवरती प्रश्न बघितलेले आहेत आणि प्रश्न दुसरा आज आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये, की द वर्ड अनसिंकेबल has a prefix as well as suffix. The root or base word is sink. बघा, या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलं. एक शब्द आहे की अनसिंकेबल. अनसिंकेबल हा शब्द जर आपण बघितला तर असा बनलेला आहे की त्याचा बेस वर्ड आहे किंवा त्याला रूट वर्डसुद्धा म्हणू शकतो आपण. मूळ शब्द सिंक, SINK. सिंक हा मूळ शब्द आहे. त्याला सुरुवातीला प्रिफिक्स ज्याला म्हणतो आपण UN हा शब्दसंग्रह लागलेला आहे आणि एबल म्हणजे सिंकेबल ABLE. तर असं सिंकला अन आणि एबल असे प्रिफिक्स आणि सफिक्स लागल्यामुळे ज्याला आपण उपसर्ग आणि प्रत्यय म्हणतो मराठीमध्ये, हे त्या शब्दाला जोडून आल्यामुळं सिंक या शब्दाचं अनसिंकेबल असा हा शब्द तयार झालेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ शब्द जो आहे हा या अनसिंकेबल या शब्दामधला जो रूट वर्ड आहे, जो बेस वर्ड आहे, तो आहे सिंक. तर असे बरेचसे शब्द आहेत की जे मूळ शब्दाला प्रिफिक्स आणि सफिक्स लावून तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ बघा, गिव्ह द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. अनकम्फर्टेबल, त्यानंतर अनहॅपीनेस, त्यानंतर इनसेक्युरिटी आणि इनॲक्युरसी. तर हे 4 शब्द आहेत. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. याच्यामधला तुम्हाला बेस वर्ड म्हणजे रूट वर्ड जो आहे, मूळ शब्द शोधायचा आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स लागण्याच्या आधी जो रूट शब्द आहे, मूळ शब्द आहे, तो आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचा आहे. परत 5वा शब्द आहे इंडिपेंडन्स. 6वा शब्द आहे ईमेलर. 7th अनलुजन. 8 डिसॲबिलिटी. त्यानंतर 9 डिसॲपिअरन्स. 10th अनफ्रेंडली. 11th इंटरॅक्टिव्ह अँड 12 मिसअंडरस्टँडिंग. तर हे शब्द आहेत की असे शब्द आहेत की ज्याला बेस वर्डला प्रिफिक्स आणि सफिक्स लागून आलेले आहेत. तर या 12 शब्दामधले आपल्याला बेस वर्ड जो आहे, ज्याला आपण रूट वर्ड म्हणतो, मूळ शब्द, तो शोधायचा आहे. जसं आपल्याला दाखवलं की अनसिंकेबलमध्ये सिंक आणि सिंक हा बेस वर्ड आहे, मूळ शब्द आहे. दाखवला बघा इथं. सिंक हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रिफिक्स आहे अनसिंक आणि सफिक्स आहे एबल. असा हा सिंकपासून अनसिंकेबल असा हा शब्द तयार झाला. म्हणजे अनसिंकेबल यातनं आपण बेस वर्ड सिंक हा बाजूला काढला. तसा अनकम्फर्टेबलमधला सुद्धा आपल्याला बेस वर्ड शोधायचा आहे. आणि दिलेले हे जे 12 शब्द आहेत, या 12 शब्दामधले आपल्याला बेस रूट किंवा बेस वर्ड जो आहे, रूट वर्ड जो आहे, मूळ शब्द हा शोधायचा. तर हा प्रश्न कळाला असेल. आपल्याला पुढं जाऊया आपण. बी, राईट 2 वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग प्रिफिक्सेस. राईट 2 वर्ड्स ईच, प्रत्येक शब्दाची पासून 2 शब्द तयार करा. विथ द फॉलोइंग प्रिफिक्सेस म्हणजे या ठिकाणी प्रिफिक्स दिलेला आहे, त्या प्रिफिक्सपासून तुम्ही 2 शब्द तयार करायचे आहेत. तर बघा कोणकोणते शब्द आहेत हे.
पहिला शब्द दिला त्यांनी अँटी, म्हणजे असे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत की ज्याची सुरुवात अँटी या प्रिफिक्सनं झालेली आहे, असे 2 शब्द लिहायचे. त्यानंतर डी आय एस या प्रिफिक्सनं सुरुवात होणारे 2 शब्द. त्यानंतर NON नॉन या शब्दापासून सुरू होणारा शब्द आणि री. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ह्या प्रिफिक्सपासून 2-2 शब्द तयार करायचे आहेत. जसं अँटीपासून आपण अँटी सोशियल असा एक शब्द तयार करू शकतो, अँटी सोशियल, आणि दुसरा अँटीथेसिस. असे 2 शब्द आपण अँटीपासून अँटी प्रिफिक्स लावून तयार केलेले आहेत. तर तसंच DIS वापरून, NON नॉन वापरून आणि री वापरून तुम्ही या ठिकाणी शब्द 2-2 शब्द प्रत्येक प्रिफिक्सपासून तयार करायचे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं अँटीपासून अँटीथेसिस और अँटी सोशियल. बरेच शब्द आहेत, त्यातले आपल्याला 2-2 लिहायचे फक्त. पुढचा प्रश्न बघूया. सी, राईट 2 words each with the following suffixes. 2 शब्द दिलेला सफिक्स लावून तयार करा. तर पहिला शब्द दिला सफिक्स आहे हा बघा. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला शब्दाच्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला येतो त्याला प्रिफिक्स म्हणायचं, आणि मूळ शब्दाच्या नंतर जो येतो त्याला सफिक्स म्हणायचं. समजलं? आता बघा फुल, आता सफिक्स आहे फुल कुठे येणार? शब्दांच्या मूळ शब्दाच्या पुढं. त्यानंतर पुढं बघूया. आता फुल OUS LESS अँड LY हे शब्द आहेत. तर यापासून आपल्याला 4 म्हणजे ह्या 4 शब्दापासून, या 4 सफिक्सेसपासून 8 शब्द आपल्याला बनवायचे आहेत. हे दिलेले सफिक्स त्या शब्दाला मूळ शब्दाला लावून. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला बघूया फुल हा शब्द दिलेला आपल्याला सफिक्स दिला आहे. तर याच्यापासून आपण फेथफुल FAITH फेथ हा मूळ शब्द आहे, याला फेथफुल FUL म्हणजे फेथफुल FAITHFUL असा शब्द हा एक तयार होतो फुलपासून, फेथफुल. आणि दुसरा शब्द आहे ब्युटीफुल बघा, BEAUTIFUL आहे का नाही. म्हणजे ब्युटी आणि फेथ ह्या 2 शब्दांना आपण FUL हे सफिक्स लावू शकतो, आणि या फुल FUL या सफिक्सपासून 2 शब्द आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीनं फेथफुल, ब्युटिफुल असे हे 2 शब्द आपण तयार केले. तसेच 2 शब्द आपल्याला OUS पासून तयार करायचे. तसेच 2 शब्द आपल्याला LESS लेसपासून तयार करायचे, आणि तसेच 2 शब्द आपल्याला LY पासून तयार करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की उपसर्ग आणि प्रत्यय यामध्ये या प्रश्नांतर्गत आपण बघितलं की मूळ शब्द ज्याला आपण रूट वर्ड किंवा बेस वर्ड म्हणतो तो कसा शोधायचा. त्याच्यानंतर आपण मूळ शब्दाला प्रिफिक्स लावतो. प्रिफिक्स असा शब्द संग्रह असतो की जो मूळ शब्दाच्या सुरुवातीला येतो, आधी येतो, आणि त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. आणि सफिक्स हा असा शब्द संग्रह असतो की जो मूळ शब्दाच्या नंतर येतो. तर मूळ शब्द मध्ये असतो, सुरुवातीला त्याच्या येतो तो प्रिफिक्स असतो, आणि मूळ शब्दाच्या नंतर जो शब्द येतो त्याला सफिक्स म्हणतात. तर अशा पद्धतीनं हा छोटासा शब्दसुद्धा मोठा होतो शब्द अनेक शब्द जोडल्यामुळं. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं या ठिकाणी की सिंक हा शब्द आहे, आपल्या झाडाचं नावाचं आहे सिंक, SINK. सिंकला आधी UN हा प्रिफिक्स लागला, त्यानंतर तो झाला अनसिंक, आणि एबल ABLE हा सफिक्स त्याच्या पुढं लागल्यानंतर हा अनसिंक हा शब्द झाला अनसिंकेबल. तर अशा पद्धतीनं आपण उपसर्ग, मराठीमध्ये उपसर्ग प्रत्यय म्हणजेच इंग्रजीमध्ये प्रिफिक्स अँड सफिक्स अँड रूट वर्ड हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे शब्द आता तुम्हाला जरी 2-2 शब्द लिहायला सांगितले असतील
तरी तुम्ही पुस्तक चाळायचं आहे. पुस्तकं पहिल्यापासून बघत यायचं आणि त्या पुस्तकामध्ये जेवढे काही आपल्याला असे शब्द सापडतील मोठे शब्द, तर त्याचे आपण बेस वर्ड आणि चार्टच तुम्ही करायचा. सुरुवातीला प्रिफिक्सचा चार्ट करा, त्यानंतरचा कॉलम करा रूट वर्ड मूळ शब्द, आणि शेवटचा जो तक्ता आहे त्या तक्त्यामधल्या सफिक्सेस आणि रूट वर्ड, त्याला प्रिफिक्स आणि सफिक्स असे हे शब्दांची यादी तुम्ही करायची. पुस्तक पूर्ण बघा, त्याच्यामध्ये असणारे असे शब्द शोधा आणि त्याची एक लिस्ट तयार करा आणि जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा भाग म्हणजे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी जी आहे द अनसिंकेबल शिप खाली दिलेली, याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. दिलेला अभ्यास वेळेवरती पूर्ण करा, त्याचा फोटो काढा आणि त्या शब्दाची यादी आमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करा, सर्वांनी व्हिडिओ पहा, काय अडचण आली तर विचारा. थांबूया आपण इथं. धन्यवाद.